दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना तसंच त्यांच्या वारसदारांना मिलच्या जागेवरच घरं बांधून मिळावीत यासाठी लक्ष्मी विष्णू मिल कामगार व वारसदार कल्याणकारी संस्थेची बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी 30 जुलै रोजी पार पडली। या बैठकीला जवळपास 800 ते 1000 कामगारांची उपस्थिती होती। यावेळी मिल कामगार तसंच त्यांच्या वारसदारांच्या कागदपत्रांची पडताळणी, त्यांची नियमित हजेरी यासह स्वतःची घरं मिळण्याची आग्रही मागणी याबाबत विविध अनुषंगिक विषयांवर चर्चा करण्यात आली। त्याचं काम झाल्यानंतर जे नाव डिक्लेअर करणार आहे तोपर्यंत आपलं जरा ते गुपित ठेवणार आहे आणि हे काम पूर्ण मार्गी लागण्याची पूर्ण चिन्ह आपली तयार झाले। म्हणून लवकरात लवकर आपली मंत्रालयात मीटिंग लागणार आहे। या तुम्हाला गोड बातमी देतो आणि सगळ्यांचं काम नंबरनं सगळं पार पाडेल अशी आपण सिद्धरामेश्वराला व शहाजीराजेला विनंती करू आणि सोलापूर मधल्या गिरणी कामगारांना लवकरात लवकर मिळावं अशी ती सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि कामगारांनी इतके दिवस मला सहकार्य केलं त्यांचं सदस्य 10-20 वेळा आभार मानतो आणि कामगारांची अशी एक मीटिंग अजून काही दिवसाकरता आपल्या सोबत राहावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो। तुमच्या या ताकदीवर आपण ही कुस्ती जिंकायला लागलेलो आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। म्हणून माझं एक 20 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालेलं आहे, मला डॉक्टरांनी बोलायला बंदी केली, पण जे चांगली बातमी तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे। म्हणून या ठिकाणी मी उभं आज या ठिकाणी सांगतो, पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण माझ्या कामाला पूर्ण म्हणजे हे मिळणार आहे, चालना मिळणार आहे। त्या कामाची गती वाढवण्यासाठी मला 1 महिन्याची मदत देतो आणि पुढच्या 27ला तुम्हाला चांगल्यापैकी बातमी देतो। आजची आपल्या या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि तुम्ही फिरून पुढच्या 27 तारखेला मध्ये कोणी फोन करू नका, पुढच्या 27 तारखेला म्हणजे 8व्या महिन्याची 27 तारीख म्हणजे अजून पूर्ण महिन्याची ती तारीख येणार आहे। त्या तारखेला तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करायचं आहे। कामगारांना त्यांची घरं मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष सुरू आहे। लवकरात लवकर कामगारांच्या या मागणीला यश मिळावं अशी भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली। मोठ्या संख्येनं कामगारांची उपस्थिती असणारी ही बैठक संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ शिंदे तसंच सचिव लहुकुमार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल्ला सय्यद भीमराव पुजारी आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या पार पडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।